सरकार सत्तेवर आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10-0 अशा पद्धतीचा विजय आपण मिळवला। आणि हा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये कोण मंत्री होणार ही प्रचंड उत्सुकता होती आणि अशा उत्सुकतेमध्ये कोल्हापूरला 2 कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत। त्याचं स्वागत करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, जनस्वराज्य पक्ष, आरपीआय सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले। मुश्रीफ साहेबांच्या निमित्तानं एक अनुभवी मंत्री जिल्ह्याला मिळाला आणि आंबेडकर साहेबांच्या निमित्तानं एक तरुण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये 10-0 असा ऐतिहासिक निर्णय सुद्धा कोल्हापूरच्या जनतेने घेतला आणि या मंत्रिपदाच्या सगळ्या नवीन निवडीमध्ये सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळाली। आज पहिल्यांदा मंत्री म्हणून आज कोल्हापूरमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांचं अत्यंत उत्स्फूर्तपणानं स्वागत केलं। त्याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, जनस्वराज्य, आरपीआयच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अत्यंत चांगली जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेले आहे। निश्चितपणाने या संधीचं सोनं करताना प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला सुद्धा समाधान आणि अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प सुद्धा मी निश्चितपणाने करेन। आजच्या या उत्स्फूर्त स्वागताबद्दल तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढं उत्स्फूर्त आपण सगळ्यांनी स्वागत केलंय तेवढंच ताकदीचं आणि शक्तीचं काम सुद्धा या मतदारसंघात नव्हे तर आता महाराष्ट्रात करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॅबिनेट मंत्री आमदार माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आदिल फराज, बाबासाहेब पाटील, रवी माने, भैयासाहेब माने, माजी आमदार राजेश पाटील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आरपीआयचे अध्यक्ष, जनसुराज्यचे अध्यक्ष, सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आपल्या माजी खासदार माने वहिनी आणि सर्व प्रमुख आपले कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपला आत्ता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिली आणि 10च्या 10 जागा या महायुतीच्या प्रचंड मतांनी निवडून आणल्या। याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ 237, 288 पैकी या महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत। आम्ही सर्व प्रसार माध्यमाच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे। या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू। आम्ही क्षणभरही विश्रांती घेणार नाही। आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू। पंतप्रधान आता खाते वाटपाबद्दल अनेक प्रसार माध्यमांनी विचारलं। आता कॅबिनेट मंत्रीपदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे। आता तिन्ही नेते, माझे नेते अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही। आजच्या या आमच्या स्वागताला आपण प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्तपणानं आपण मोटरसायकलीच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला, फार प्रचंड प्रमाणात उत्साहात आमचं स्वागत केलं। याबद्दल मनपूर्वक तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो। आता या ठिकाणी समारोपाचं भाषण भैयासाहेब पाटील केल्यानंतर, आपले आभार मानल्यानंतर मी आणि आंबेडकर साहेब, संजय मंडिक आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाणार आहोत।
नंतर आम्ही सिंधुदुर्गमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले याही महापुरुषांना आम्ही अभिवादन करून मग ही आमची दोघांची आपापल्या मतदारसंघामध्ये रवानगी आमची होणार आहे. म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये जे जे कार्यक्रम असतील, आता आंबेडकर साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये आखलेल्या कार्यक्रमांना आमच्या कागल मतदारसंघामध्ये कागलमध्ये असलेल्या सत्कार समारंभाला संध्याकाळी 5 वाजता प्रचंड संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आपले सर्वांची पुन्हा एकदा आभार मानून तुम्हाला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.